ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मला वाटते अंतरी त्वावसावे तुझ्या दास बोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा. श्रीराम शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते. जयश्रीताईंनाही नमस्कार करते. दासबोध अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांना वंदन करते. दशक 9वा गुणरूप निरूपण, समास 7वा विकल्प निरसन. या समासात श्रोत्याला काही प्रश्न पडले आहेत आणि त्या पडलेल्या प्रश्नानेच या समासाची सुरुवात होत आहे. श्रीराम समर्थ. श्रीराम आदी स्थूळ आहे एक, तरी मग अंतःकरण पंचक. जाणते पणाचा विवेक स्थूळा करिता श्रीराम. तैसेची ब्रह्मांडे विण काही, मूळ मायेसी जाणीव नाही. स्थूळाच्या आधारे सर्वही कार्य चाले श्रीराम. ते स्थूळची नसता निर्माण, कोठे राहेल अंतःकरण. ऐसा श्रोती केला प्रश्न, याचे उत्तर ऐका श्रीराम. जीवाच्या देहाचे स्थूल आणि सूक्ष्म असे 2 देह आहेत. श्रोता इथं विचारतो आहे की आपल्याला जो आरशामध्ये आपला देह दिसतो त्याला स्थूल देह म्हणतात आणि हा स्थूल देहच शरीराचा आधार आहे. आणि या शरीराचा सर्व कार्यभार जो सुरू असतो म्हणजे कार्य सुरू असते ते अंतःकरणातल्या जाणीवेमुळे होते. आणि अंतःकरण सूक्ष्म आहे. मग त्या अंतःकरणात जी जाणीव आहे ती स्थूलाच्या आधाराने राहते. त्याचप्रमाणे ब्रह्मांडाचे स्थूल देह म्हणजे ईश्वर, त्यालाच मूळ माया म्हणतात. आणि मूळ मायेला अस्तित्व जाणीव आहे. मग ती जाणीवही स्थूलाच्या आधाराने राहते. म्हणजे एकूण स्थूलाच्या आधारानेच सूक्ष्माचे कार्य चालते असं त्या श्रोत्याला वाटते. म्हणून त्यांनी प्रश्न विचारला की हे स्थूलच नसेल तर अंतःकरण कोठे राहील. याचे उत्तर आता समर्थ 4थ्या ओवीपासून आपल्याला देत आहेत. कोसले अथवा काटे घरे, नाना पृष्ठभागी चालती घरे. जीव करती लहान थोरे, शक्तीनुसार श्रीराम. शंख शिंपी घुला कवडे, आधी त्यांचे घरगडे. किंवा आधी निर्माण किडे, हे विचारावे श्रीराम. आधी प्राणी ते होती, मग घरे निर्माण करीती. हे तो प्रत्यक्ष प्रचिती, सांगणे न लगे श्रीराम. तैसे आधी सूक्ष्म जाण, मग स्थूल होते निर्माण. येणे दृष्टांते प्रश्न, फिटला श्रोतयांचा श्रीराम. वक्ता आता उत्तर द्यायला सुरुवात करत आहे की कोशकडे किंवा समुद्रातील स्वतःभोवती काटेरी शिंपला तयार करणारे जलचर
आपल्या शक्तीनुसार घर तयार करून जमिनीवर फिरतात. शंख, शिंपली, घुला, कवडी हेही अशीच घरे निर्माण करतात. ही घरे आधी की ती तयार करणारे प्राणी आधी हा विचार करावा. कारण आपण पाहतो की आधी मुंग्या असतात, मग वारूळ तयार होते. आधी बीळ आधी उंदीर तयार होतो आणि नंतर बीळ तयार होते. त्याचप्रमाणे आपलं आहे की आधी जीव तयार होतो आणि नंतर जीव म्हणजे मनुष्य प्राणी घर तयार करतो. त्याचप्रमाणे प्रथम सूक्ष्मसृष्टी निर्माण होते व मग त्यासाठी स्थूलसृष्टी तयार होते. आता वरील उदाहरणांनी श्रोत्याला त्याच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असं समर्थ म्हणतात. म्हणजेच थोडक्यात प्रथम वासना, नंतर अंतःकरण, मग शरीर व जग या प्रकारे सूक्ष्मातूनच स्थूलाची सृष्टी निर्माण होते. तव श्रोता पुसे आणिक, जी आठवले काही एक, जन्ममृत्यूचा विवेक, मज निरोपावा श्रीराम. पण आता पहिल्या प्रश्नाचं तर उत्तर मिळालं, पण श्रोत्याला आता आणखी काही प्रश्न मनात निर्माण झाले. त्याला त्या प्रश्नांची आठवण झाली आणि त्याने विचारायला सुरुवात केली. म्हणून 8 ते 31 मध्ये सगळे त्याचे प्रश्नच आहेत. कारण आता पहिलाच प्रश्न ते विचारतात आहे की जन्म मृत्यूचा विवेक मज निरोपावा श्रीराम, की हा जन्म आणि मृत्यू संबंधीचा विवेक कसा करावा त्या संबंधीचे तत्वज्ञान तुम्ही मला सांगावे. कोण जन्मास घालिते आणि मागुता कोण जन्म घेते, हे प्रत्यया कैसे येते कोण्या प्रकारे श्रीराम. ब्रह्म जन्मास घालितो, विष्णू प्रतिपाळ करितो, रुद्र अवघे संवारितो, ऐसे बोलती श्रीराम. की जन्माला कोण घालतो, पुन्हा जन्माला कोण येतो आणि हे प्रत्यक्ष कसे कळते. असं म्हणतात की ब्रह्म जन्मास घालतो म्हणजे ब्रह्म उत्पत्ती करतो, सृष्टीची उत्पत्ती करतो, विष्णू सांभाळ करतो आणि रुद्र त्याचा संहार करतो. तरी हे प्रवृत्तीचे बोलणे, प्रत्ययास आणि उणे, प्रत्यय पाता श्लाघ्यवाणे, होणार नाही श्रीराम. ब्रह्मास कोणे जन्मास घातले, विष्णूस कोणे प्रतिपाळिले, रुद्रास कोणे संवारिले, महाप्रलयी श्रीराम. तरी हे परंपरेने सांगितलेले बोलणे प्रत्यक्ष अनुभवाला टिकत नाही. त्याचा अनुभव घेण्याचा जर प्रयत्न केला तर परंपरेने आलेले हे संत वाङ्मयांनी जे सांगितले आहे त्यावरचा विश्वास उडेल. म्हणून ब्रह्मास कोण जन्माला घालतो, विष्णूचा कोण सांभाळ करतो, महाप्रलयाच्या वेळी रुद्राचा म्हणजे शंकराचा नाश कोण करतो. आणि हा प्रश्न निर्माण झाल्यावर त्या श्रोत्याच्याच मनात शंका आली की म्हणोनी हा सृष्टीभाव, अवघा मायेचा स्वभाव, करता म्हणो निर्गुण देव, तरी तो निर्विकारी श्रीराम. म्हणावे माया जन्मास घाली, तरी हे आपणची विस्तारली, आणि विचारता थारली, हे घडे ना श्रीराम. की त्यावर तोच विचार करायला लागला श्रोता की ही संपूर्ण सृष्टी चालू ठेवणे हा मायेचा स्वभाव आहे. आणि पण निर्गुण ब्रह्म हा त्याचा जर कर्ता आहे असं म्हटलं तर ब्रह्म निर्विकार आहे. त्यामुळे तो काहीच करत नाही, कारण कर्तृत्व हा विकार ब्रह्माला संभवतच नाही. म्हणून जन्माला घालण्याचे कार्य माया करते म्हणावे तर तिला कोणी करता नसल्याने ती स्वतःच हा सर्व पसारा मांडून बसली असे म्हणावे लागते. बरं नंतर ती टिकतही नाही असे दिसते, कारण ती मिथ्या आहे आणि मिथ्या गोष्टी नाशवंत असतात. आता जन्मतो तो कोण, कैसी त्याची ओळख न,
आणि संचिताचे लक्षण तेही निरोपावे श्रीराम. पुण्याचे कैसे रूप आणि पापाचे कैसे स्वरूप, याही शब्दाचा आक्षेप कोण करता श्रीराम. की जन्माला येतो तो कोण, ते कसे ओळखावे. संचितामुळे जन्म घ्यावा लागतो ते संचित कसे असते. संचित पापपुण्यमय असते. पाप व पुण्याचे लक्षण काय, ही पापपुण्ये कोण करतो, या संबंधी काहीच धड कळत नाही. कारण प्रत्येक माणसाला कर्म हे करावेच लागते आणि कर्माशिवाय क्षणभरही तो राहू शकत नाही. हे कर्म मुख्यत्वे करून 3 प्रकाराचे आहे. संचित कर्म, प्रारब्ध कर्म आणि क्रियमान कर्म. कर्म म्हणजे क्रिया, म्हणजे काम. आपण जे जे काम करतो त्याला कर्म म्हणतात. क्रियमान कर्म म्हणजे आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जी जी कामे करतो त्या सर्वांचा समावेश क्रियामान कर्मात होतो. संचित कर्म म्हणजे यामध्ये आपण जे कर्म करतो त्यातील काही कर्माला ताबडतोब फळ मिळते व त्यातील काही कर्माला लगेच फळ न मिळता ते संचितात जमा होते, म्हणजे त्याचे फळ नंतर मिळत असते, म्हणून ते संचितात जमा होते. मग असे जमा झालेले कर्माच्या फळाला संचित कर्म म्हणतात. आणि असे हे संचित झालेले कर्म पुढील जन्मात प्रारब्ध म्हणून आपल्यासमोर उभे ठाकते. मग हे संचितात जमा झालेले कर्म जेव्हा परिपक्व होते तेव्हा ते भोगण्यासाठी जीवाला जन्म घ्यावा लागतो. म्हणजे केलेल्या कुठल्याही कर्माचे फळ हे भोगावेच लागते. मग चांगले कर्म केले असेल तर पुण्य व वाईट कर्म केले असेल तर पाप, हे दोन्हीही भोगण्यासाठी जन्म घ्यावाच लागतो. हे काहीच नये अनुमाना, म्हणती जन्म घेते वासना. परी ते पाहता दिसेना, ना धरिता नये श्रीराम. वासना कामना आणि कल्पना, हेतू भावना मती नाना. ऐस्या अनंत वृत्ती जाणा, अंतःकरण पंचकाचा श्रीराम. हे सगळं म्हणजे पाप पुण्य किंवा संचितात जमा झालेल्या कर्मामुळे माणसाला जन्म घ्यावा लागतो. या सगळ्याच गोष्टी काही त्या श्रोत्याच्या लक्षात येत नाही. म्हणून तो पुन्हा म्हणतो की पण असंही तर म्हणतात ना की वासनेमुळे जीवाला जन्म घ्यावा लागतो. म्हणजे कर्म करणारा जो जीव आहे, जीवाला संचित कर्मामध्ये काही वासना शिल्लक असतात आणि वासनेने जन्म मिळतो असे म्हणतात. पण मग वासना तर डोळ्यांनी दिसत नाही, त्यांना पकडताही येत नाही. म्हणून वासना, कामना, कल्पना, भावना इत्यादी अनेक प्रकारच्या सगळ्या अंतःकरण वृत्ती असतात. आणि असो हे अवघे जाणीव यंत्र. जाणीव म्हणजे स्मरण मात्र, त्या स्मरणास जन्मसूत्र कैसे लागे, असे हे सगळे गुंतागुंतीचे जाणीव यंत्र असून सर्व जाणीवा स्मरणात स्थिर राहतात. मग त्या स्मरणामागे जन्माचा धागा कसा बांधला जातो. देहो निर्माण पाचा भूतांचा, वायो चळक तयाचा. जाणणे हा मनाचा मनोभाव श्रीराम. ऐसे हे सहजची घडले, तत्वांचे गुंथाडे झाले. कोणास कोण जन्मविले, कोण्या प्रकारे श्रीराम. तरी हे पाहता दिसेना, म्हणून जन्मची असेना. उपजला प्राणी येना, मागुता जन्मा श्रीराम. कोणासीच जन्म नाही, तरी संत संगे केले काही. ऐसा विप्राव सर्वही श्रोतयांचा श्रीराम. की देह पंचभूतांचा असून प्राणवायूमुळे त्याचा व्यापार चालतो आणि जाणीव हा मनाचा सहज स्वभाव आहे. असे सर्व 82 तत्वांचे गाठोडे तयार झालेले आहेत. मग त्यातलं कोण कोणाला जन्माला घालते. कारण ह्याचा जर विचार केला किंवा हे पाहू गेले तर काहीच डोळ्यांना दिसत नाही. म्हणून मग पुनर्जन्म असणे शक्य नाही. कारण एकदा जन्मलेला पुन्हा जन्मणार नाही. पुन्हा जन्मच नसेल
तर मग संत संगतीचे कारणच काय आहे? मग कशाला शास्त्राचा अभ्यास करायचा? कशाला श्रीगुरू करायचे? मग अशी ही मोक्षाची खटपट कशाला करायची? असं त्या श्रोत्याचं मत आहे. पूर्वी स्मरण ना विस्मरण, मध्येची हे झाले स्मरण. अंतर्यामी अंतःकरण, जाणती कळा श्रीराम. सावध आहे तो स्मरण, विक होता विस्मरण. विस्मरण पडता मरण, पावती प्राणी श्रीराम. स्मरण विस्मरण राहिले, मग देहास मरण आले. पुढे जन्मास घातले, कोणास कोणे श्रीराम. जन्मापूर्वी स्मरण व विस्मरण यातील काहीच नव्हते. मध्येच ही सृष्टी तयार होऊन देहातील अंतःकरणात ज्ञानरूप जाणीव प्रगट झाली. स्मरण हा अंतःकरणाचा स्वभाव आहे. मग जागृतीत स्मरण होते, गाढ झोपेत तात्पुरते विस्मरण होते आणि मरणात पूर्ण विस्मरण होते. म्हणून प्राणी जिवंत असेपर्यंत त्याला स्मरण होते. मृत्यू जवळ आला म्हणजे वृद्धत्वाकडे मनुष्य झुकू लागला की त्याला विस्मरण होऊ लागते आणि विस्मरण झाले की त्यालाच मरण म्हणावे. कारण स्मरण व विस्मरण या दोन्ही प्रेरणा नंतर नसतात. मग जेव्हा स्मरण व विस्मरण दोन्ही नाहीसे होतात तेव्हा कोण कोणाला जन्माला घालणार? म्हणोनी जन्मची असेना, आणि यातनाही दिसेना. अवघी व्यर्थची कल्पना, बळावली श्रीराम. म्हणोनी जन्मच नाही कोणासी, श्रोतयांची आशंकाईसी. मरून गेले ते जन्मासी, मागुते नये श्रीराम. म्हणून श्रोता म्हणतो की पुनर्जन्म, यमयातना हे सर्व कल्पनांचे बंड माजले. मला असे वाटते की पुनर्जन्म कोणालाच नाही. मेलेला पुन्हा कधी जन्मालाच येत नाही. त्यासाठी आता हे सांगण्यासाठी समर्थांनी आता सुंदर दृष्टांत दिला आहे. वाळले काष्ट हिरवळेना, पडिले फळ ते पुन्हा लागेना. तैसे पडिले शरीर येना, जन्मास मागुते श्रीराम. मडके अवचित फुटले, फुटले ते फुटोनेची गेले. तैसेची पुन्हा जन्मले, नाही मनुष्य श्रीराम. येथे अज्ञान आणि सज्ञान, सारिकेच झाले समान. ऐसा बळावला अनुमान, श्रोतयासी श्रीराम. की एकदा वाळलेली काठी पुन्हा कधीच हिरवी होत नाही. पडलेले फळ पुन्हा कधीच झाडाला लागत नाही. मेलेले शरीर पुन्हा जन्माला येत नाही. मडके फुटले की फुटलेच. तसेच माणूस कधीच पुन्हा जन्माला येत नाही. त्यामुळे अध्यात्मशास्त्राचे जाणकार व अज्ञानी दोन्ही सारखेच ठरतात, असा या श्रोत्याचा जबरदस्त तार्किक विचार आहे. आता त्या श्रोत्याला वक्ता पुढच्या ओव्यांपासून उत्तर देत आहे. वक्ता म्हणे हे हो ऐका, अवघे पाषांड करू नका. अनुमान असेल तरी विवेका, अवलोकावे श्रीराम. या श्रोताच्या मताचे खंडन समर्थांनी केले. असे मत मांडणाऱ्याला समर्थ येथे पाषाण म्हणतात. केवळ उथळ तर्कावर अवलंबून राहून नास्तिक विचार करणे बरोबर नाही. वस्तुस्थिती विवेकाने जाणली पाहिजे. प्रयत्ने वीण कार्य चाले, जेविल्या वीण पोट भरले. ज्ञाने वीण मुक्त झाले, हे तो घडे ना श्रीराम. की ज्याप्रमाणे कुठलेही कार्य करत असताना कार्यसिद्धीला जाण्यासाठी योग्य ते प्रयत्न केल्याशिवाय कार्य सिद्ध होत नाही. जेवल्याशिवाय पोट भरत नाही. म्हणजे स्वयंपाक करून तयार आहे, भूक पण लागली आहे, पण मी जेवले नाही तर पोट भरणार नाही. त्यासाठी पोट भरण्यासाठी जेवणच करावे लागते. म्हणजे जेवल्याशिवाय पोट भरणार नाही, त्याप्रमाणे ज्ञानाशिवाय म्हणजे आत्मज्ञानाशिवाय मोक्ष नाही. स्वये आपण जेविला, त्यास वाटे लोक झाला. परंतु हे समजताला, घडले पाहिजे श्रीराम. पोहणे शिकला तो तरेल, पोहणे नेणे तो बुडेल.
येथेही अनुमान करील ऐसा कवणू श्रीराम. ज्याचे पोट भरले आहे त्याला वाटते की माझं पोट जेवून भरले आहे म्हणजे सगळेच जेवून तृप्त झाले. पण असं कधीच शक्य नाही. प्रत्येकाला स्वतःच्या पोट भरण्यासाठी प्रत्येकाला जेवावंच लागते. म्हणजे सर्वांना तो अनुभव यावयाचाच हवा. म्हणजे एकाचे मत हे सर्वांचे मत कधीच असू शकत नाही. जो पोहावयास शिकतो तो पाण्यावर तरंगतो आणि जो शिकत नाही तो बुडतो, याविषयी कोणीच कधी शंका घेणार नाही. तैसे जयास ज्ञान झाले, ते ते तितुकेच तरले, ज्याचे बंधनची तुटले, तोची मुक्त श्रीराम. त्याप्रमाणे ज्यांना आत्मज्ञान होऊन अविद्येचे बंधन तुटतात, ते संसार समुद्रातून तरून जातात म्हणजे मुक्त होतात. मग हे बंधन कशाचे आहे? तर देह सत्य आहे, जगत सत्य आहे, कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती या 3 बंधनांमधून सुटका झाल्याशिवाय मोक्ष मिळत नाही. आणि मोक्ष मिळाला नाही तर जन्ममरणाचे बंधन सुटत नाही. म्हणून जो मुक्त असतो त्याला बंधन दिसतच नाही. पण जे प्रत्यक्ष बंधनात असतात त्यांना मुक्तीचे समाधान कसे मिळणार याचा तुम्हीच विचार करा, असं समर्थ 37व्या ओवीत सांगतात. कारण शास्त्रदृष्टीने बंधन कल्पित आहे. आत्मज्ञानी ती कल्पना झुगारून जणू मुक्त होतो. पण हे ज्यांना साधत नाही ते मात्र कल्पित बंधनाचे दुःख भोगतात. नेणे दुसऱ्याची तळमळ, ते मनुष्य परम दुःख शीतळ, तैसाच हाई केवळ अनुभव जाणावा श्रीराम. की ज्याप्रमाणे आरोग्य संपन्न पुरुषाला रोगाची व्यथा दुःख तळमळ जाणवत नाही, त्याप्रमाणे कल्पित बंधनाला झुगारून जो मुक्त होतो त्या जीवनमुक्ताची अवस्था बंधनात अडकणाऱ्याला समजत नाही. जयास आत्मज्ञान झाले, तत्वे तत्व विवंचिले, खुणेसी पावताच बाणले, समाधान श्रीराम. ज्ञान चुके जन्म मरण, सगट बोलणे अप्रमाण, वेदशास्त्र आणि पुराण, मग कासयासी श्रीराम. जो पुढील तत्वाने मागील तत्वांचा निराश करत जातो, म्हणजे आपण पाहिले आहे की 82 तत्वामध्ये हे मी नाही, हे मी नाही असं करत करत मुळापर्यंत जायचं आणि श्रीगुरूंनी सांगितलेला अनुभव घेतला की त्याला आत्मज्ञान म्हणजे आत्मज्ञान प्राप्त होते आणि त्याला समाधान लाभते. म्हणजे ते 82 तत्व ज्याच्या सत्तेवर भासतात त्या तत्वाची खूण ओळखली पाहिजे. मग सामान्य लोकांची मते व बोलणे कधीच विश्वसनीय नसतात. ज्ञानाने जन्ममरण चुकते असं वेदांत शास्त्र सांगते. सामान्यांवर विश्वास ठेवायचा असेल तर वेदांत शास्त्र व पुराणे मग हवीतच कशाला. वेदशास्त्र विचार बोली, महानुभावांची मंडळी, भूमंडळी लोक सकळी, हे मानी तना श्रीराम. कारण सामान्य माणसांवर विश्वास यासाठीच ठेवायचा नाही की सामान्य माणसाच्या बुद्धीत 4 दोष असतात: भ्रम, प्रमाद, कर्णापटव आणि विप्रलिप्सा. भ्रम म्हणजे आहे एक आणि दिसते दुसरे असे जेव्हा होते त्याला भ्रम म्हणतात. म्हणजे रस्त्याच्या बाजूला एखादे झाड असते आणि संध्याकाळची वेळ असेल तर त्या झाडाच्या खोडाऐवजी त्या ठिकाणी कुणीतरी बसले आहे असे वाटते. तेथे खोडाऐवजी भूत आहे असा भ्रम होतो. हा बुद्धीला झालेला भ्रम आहे. प्रमाद, चुका करण्याच्या प्रवृत्तीला प्रमाद म्हणतात. चुका करणे हा मानवी बुद्धीचा धर्म आहे. त्यामुळे त्याच्या प्रमादशील बुद्धीतून निर्माण झालेले वाङ्मय श्रद्धेय म्हणून स्वीकारता येत नाही. तिसरं कर्णापाटव. कर्ण म्हणजे इंद्रिये, त्यांचे अपटुत्व म्हणजे अकुशलता. म्हणजे समजा डोळे हे इंद्रिय आहे, पण आपण जेव्हा एखादं पुस्तक वगैरे वाचत असतो, ते वाचत असताना नसलेला शब्द वाचला जातो.
मग त्या नसलेल्या शब्दाचा अर्थ आपल्याला समजतोही, पण दुसऱ्यांदा आपण पुन्हा जेव्हा ते वाचतो, तेव्हा लक्षात येते की आपण शब्द चुकीचा वाचला. हे इंद्रियांच्या अपटुत्वाचे उदाहरण आहे. तसेच डोळे, कान, मन इत्यादी सगळे इंद्रिये बऱ्याच वेळा वस्तू जशी आहे तसे तिचे ज्ञान करून देत नाही. ज्या मनावर आपला अत्यंत विश्वास असतो, ते मन जेव्हा धोका देते, तेव्हा आपण म्हणतो, "अरे, असे कसे झाले?" म्हणजे जे प्रत्यक्षात नाही, ते मनाला वाटणे, यातच मनाचं अपयश आहे. यावरून इंद्रियांची अक्षमता दिसते. अशा कर्णापाठोळ दोष असलेल्या इंद्रियांनी करून दिलेले ज्ञान किंवा त्यांच्या आधाराने निर्माण झालेले वाङ्मय निर्दोष असणे कधीच शक्य नाही. चौथा दोष म्हणजे विप्रलिप्सा, म्हणजे लोभ किंवा मतलबी आणि स्वार्थी निर्णय देण्याची मनाची जी प्रवृत्ती आहे, तिला विप्रलिप्सा म्हणतात. मनुष्य प्राणी सर्वात जास्त लोभी व स्वार्थी असतो. त्याचा प्रत्येक निर्णय स्वहिताचा, सोयीचा विचार करून स्वार्थासाठीच केलेला असतो. समजा एखाद्याच्या हातून पाल मारल्या गेली, असं म्हणतात की पाल कधी मारली जाऊ नये. मग त्यावर काहीतरी उपाय केला पाहिजे, म्हणून तो ब्राह्मणाकडे म्हणजे पूजापाठ करणाऱ्यांकडे जातो. तेव्हा ते उतारा सांगताना ते ब्राह्मण सांगतात की सोन्याची पाल करून ती ब्राह्मणाला दान करा, म्हणजे त्या पापातून तुमची मुक्तता होईल. म्हणजे स्वतःचा फायदा तिथं ते पाहतात. मग ज्या मानवी बुद्धीत असा लोभ म्हणजेच लिप्सा असते, त्या बुद्धीतून निर्माण केलेले वाङ्मय निर्दोष असणे कधीच शक्य नाही, म्हणून त्यावर विश्वास ठेवता येत नाही. ज्या बुद्धीत मानवी बुद्धीतले चारही दोष नसतात, तिला वेदबुद्धी म्हणतात. वेद ईश्वराने निर्माण केले आहे आणि ईश्वराने वेदांचा विचार शब्दबद्ध केला, म्हणून त्यावर श्रद्धा ठेवावी. ईश्वराने शब्दबद्ध केलेले वाङ्मय ऋतंभरा प्रज्ञेतनं आलेले असतात. ऋत म्हणजे सत्य. मग निर्दोष बुद्धीच्या माणसाचे अंतःकरण शुद्ध असल्याने ते सत्याने भरलेले असते. ध्यानकाळी त्या ऋषीमुनींना आलेला अनुभव जेव्हा शब्दांनी प्रगट होतो, तेव्हा ते ऋतुंभरा प्रज्ञेतनं आलेले असतात. त्यामुळे सामान्य बुद्धीतील दोष त्यात नसतात. म्हणूनच ईश्वराने शब्दबद्ध केलेल्या वाङ्मयावर विश्वास ठेवावा, श्रद्धा ठेवावी. व्यास, वसिष्ठादी महान ऋषींनीही त्या विचारांचा अनुभव घेऊन ते आपल्यासाठी अधिक स्पष्ट केले आहेत. म्हणून वेद, ऋषी यांनी सामान्यांची मते फेटाळलेली आहेत. म्हणून 42व्या ओवीत समर्थ सांगतात, "अवघा होतो अप्रमाण, मग आपलेच काय प्रमाण, म्हणून येथे आत्मज्ञान, तोची मुक्त श्रीराम." मग सर्व संत वाङ्मय, वेद, पुराणे यांना जर खोटे ठरवायचे असेल, तर म्हणजे तुमचेच म्हणजे श्रोत्याचे मत खरे कशावरून, असा उलट प्रश्न समर्थ इथं विचारतात आहे. म्हणून साधकाने ज्याला आत्मज्ञान झाले तोच मुक्त समजावा. कारण आत्मज्ञानासाठी ज्ञान हवे आणि ज्ञाना वाचून तरणोपायच नाही. आत्मज्ञान कळो आले, म्हणून दृश्य मिथ्या झाले, परंतु वेडा लाविले, सकळास येणे श्रीराम. आत्म्याचे ज्ञान झाल्यावर सर्व सृष्टी अनिर्वचनीय मिथ्या होते, पण त्याच सृष्टीने सर्वांना बंधनातही टाकलेले आहे. आता याचा उलगडा समर्थांनी आपल्याला संपूर्णपणे करून दिला. म्हणून 45व्या ओवीत ते सांगतात, "आता प्रश्न हा फिटला, ज्ञानी ज्ञाने मुक्त झाला, अज्ञान तो बांधला आपले कल्पनेने श्रीराम." की आता श्रोत्यांचे समाधान केले आहे. कारण ज्ञानाने ज्ञानी मुक्त होतो आणि अज्ञानी मात्र स्वतःच्या भ्रामक कल्पनेने स्वतःला बंधनातच अडकवून ठेवतो. विज्ञानासारखे अज्ञान आणि मुक्तासारखे बंधन,
निश्चयासारिका अनुमान मानूच नये श्रीराम. म्हणून विज्ञान व अज्ञान, मोक्ष व बंधन, निश्चय म्हणजे अनुभव व तर्क कधीच सारखे मानता कामा नये. बंधन म्हणजे काहीच नाही, परी वेढा लाविले सर्वही, यास उपवाची नाही, कळल्या वाचून श्रीराम. वास्तविक विचार जर केला तर जीवाला बंधन नाहीच, कारण बंधन नाहीच आणि बंधन हे सत्य नाही. म्हणून त्याने सर्व माणसांना जरी अडकवून ठेवले आहे, तर त्यातनं सुटण्यासाठी मात्र त्याचे रहस्य समजूनच घ्यावे लागते. त्याशिवाय त्यातून सुटका होत नाही. काहीच नाही आणि बाधी, हेची नवल पहा आधी, मिथ्या जाणिजे ना बद्धी, म्हणून बद्ध श्रीराम. खरंच ही माया कशी आश्चर्यकारक गोष्टी करते, कारण ती अस्तित्वातच नाही आहे. मग अस्तित्वात नसूनही ती संकटात टाकते. याचा विचार प्रथम करायला हवा. कारण बंधन जे आहे, जी माया बंधनात अडकवते, ते बंधन उपाधीचे असते आणि उपाधी कल्पित असते. हे त्या अज्ञानाला कळतच नाही. म्हणून तो स्वतःवर बंधने लादून घेतो आणि त्या बंधनांनी संकटे व दुःखे भोगत राहतो. भोळा भाव सिद्धी जाव, हा उदाराचा उपाव, रोकडा मोक्षाचा अभिप्राव, विवेके जाणावा श्रीराम. म्हणून परमार्थातच काय, पण व्यवहारातही भोळी श्रद्धा काहीच कामाची नसते. भोळी श्रद्धा ठेवून मुक्त व्हावे असा विचार बेभरोशाचा म्हणजे उधार आहे. समर्थांना उधारीचा व्यवहार आवडत नाही, त्यांना रोखीचा व्यवहार हवा. म्हणून ज्ञानाचा रोख रस्ता विवेकाने समजून घ्यायला हवा. प्राणी व्हावया मोकळा, आधी पाहिजे जाणीव कळा, सकळ जाणता निराळा, सहजची होय श्रीराम. म्हणून प्राण्याला म्हणजे जीवाला जर बंधनातून मोकळं व्हायचं असेल तर मुक्तीसाठी ज्ञान अनिवार्य आहे. या ज्ञानाचा सर्व आवाका म्हणजे परोक्ष ज्ञानाने आधी ज्ञान मिळवून मी ब्रह्म असा अनुभव येताच, अपरोक्षाचा अनुभव येताच तो ज्ञानी कल्पित सृष्टीपासून स्वतःला अलिप्त समजतो. काहीच नेनिजे ते अज्ञान, सकळ जाणीचे ते ज्ञान, जाणीव राहता विज्ञान, स्वयची आत्मा श्रीराम. म्हणून अध्यात्मशास्त्राची जराही कल्पना नसते ते अज्ञान. वरील ओवीच म्हणजे मी ब्रह्म असा अनुभव आला की ज्ञान, आणि त्या ज्ञानाला सहजता आली की विज्ञान होते व तो जीव आत्मरूप होते. म्हणजेच विस्मरण हे अज्ञान असून स्मरण म्हणजे ज्ञान आहे. ज्ञानाने अज्ञानाची निवृत्ती झाली असता विज्ञानमृत आत्मा शेष राहतो व तो आत्मरूप होतो. पण हे सगळं केवळ अनुभवाने लक्षात येते. अमृत सेहुनी अमर झाला, तो म्हणे मृत्यू कैसा येतो जनाला, तैसा विवेकी म्हणे बद्धाला, जन्मतो कैसा श्रीराम. म्हणून जो स्वर्गातील अमृत पिऊन अमर झाला, त्याला मरण कसे येते हे माहीतच नाही. त्याप्रमाणे विवेकाने मुक्त झालेल्याला पुनर्जन्म माहीतच नाही. तो आत्मज्ञानाने जन्ममृत्यूच्या बंधनातून सुटलेला असतो. त्याची अंतःकरण वृत्ती सतत आत्मानुसंधानात असल्याने तो बंधनात सापडत नाही. आता श्रोत्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे समर्थांनी दिली आहेत. आता शंकेला कुठे जागाच उरली नाही. म्हणून निष्कर्ष त्याचा समर्थांनी इथं एका वाक्यात शेवटच्या दिला आहे की ज्ञाने इतुकेनी आशंका तुटली, ज्ञाने मोक्षप्राप्ती झाली, विवेक पाहता बाणली अंतरस्थिती श्रीराम. की ज्ञानानेच मोक्ष प्राप्त होऊन विवेकानेच आत्मस्थितीला सहजता येते. असं ज्ञान मिळवण्याचा आपणही प्रयत्न करूया. जय जय रघुवीर समर्थ.